आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मृतदेह नष्ट करण्याचा बाप लेकाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीच्या खुनाने हादरला तालुका, लिव्ह इन रिलेशनशिपचा श्रीगोंद्यात थरारक अंत। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। इंस्टाग्रामवर झालेली ओळख, त्यातून फुललेलं प्रेम आणि लिव्ह इन रिलेशनशिप। मात्र या प्रेम कथेचा शेवट अत्यंत क्रूर आणि धक्कादायक पद्धतीने झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आली आहे। चारित्र्याच्या संशयावरून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरुद्ध खून पुरावा नष्ट करणे, पोस्को व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीची शुभम सुखदेव ओहळ यांच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती। या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील काकळे चौक परिसरात राहत होते। मात्र मुलगी अनुसूचित जाती जमातीतील असल्यानं या संबंधांना शुभमच्या कुटुंबियांनी विरोध दर्शविल्याची माहिती समोर आली आहे। 15 जून रोजी दुपारी दोघांच्या चारित्र्याच्या संशयावरून तीव्र वाद झाला। या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले। संतापाच्या भरात शुभमने मुलीला मारहाण करत तिच्या डोक्यात फरशीने वार केल्याची घटना घडली आहे। गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला। या खुनानंतर आरोपीने घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला। त्यानंतर तिघांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह गादीत गुंडाळून वाहनातून वडळी रोड लगत जंगलात नेण्यात आला। तेथे लाकडांची चिता रचून मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच मुलीने विष प्राशन केल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले जेव्हा आरोपीने मृतदेह जाळताना आपल्या मित्राला व्हिडिओ कॉल केला। समोर घडणारा प्रकार पाहून मित्र हादरला। त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची वेगाने चक्र फिरवत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी शुभम ओहळ, त्याचे वडील सुखदेव ओहळ आणि आई यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 पोस्को कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सविस्तर माहिती दिली। काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीची फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्याने त्या मुलीला गादीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले। सदर घटनेतील दोन्ही मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे। या अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक प्रकरणाचा तपास दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर हे करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलमुर्गे, उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश आहिरे, सचिन लिमकर, प्रवीण पाटील, सचिन लोळगे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, संदीप शिरसाट, राहुल मोडले, नयूम पठाण, आनंद मैड, दळवी, पोलीस कॉन्स्टेबल साळवे हे करत आहेत। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू। पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद,
द टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.